महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 यात तुम्हाला जो प्रश्न विचारला जातो विच इज डेव्हलपमेंट प्लॅन. तर डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे? सो डेव्हलपमेंट प्लॅन इज बेसिकली एक असा प्लॅन विच सेट्स आउट हाऊ अन एरिया शुड लुक इन द फ्युचर बाय डिसाइडिंग द टाईप अँड स्केल ऑफ डेव्हलपमेंट अँड व्हेअर बिल्डिंग शुड बी अलाउड. म्हणजे काय, हा असा प्लॅन आहे तो काय दाखवतो की एखादा विशिष्ट एरिया आहे हा फ्युचरमध्ये कसा दिसणार. म्हणजे इथे रेसिडेन्शियल झोन कुठे असणार, इथे इंडस्ट्रीयल झोन कुठे असणार, रिक्रिएशनच्या फॅसिलिटीज कुठे असणार, रोड ट्रान्सपोर्ट रेल्वे वगैरे ह्या गोष्टी ज्या आहे ह्या कुठे असणार, कुठे कन्स्ट्रक्शन अलाव करण्यात यावं, हे सगळं दर्शविणारा जो प्लॅन असतो तो असतो डेव्हलपमेंट प्लॅन. म्हणजे एखादा असलेला एरिया ऑलरेडी एखादा जो लँडस्केप आहे, एखादी लँड जी आहे ती इन फ्युचर कशी दिसणार म्हणजे तिथे कुठलं सेटलमेंट जे आहे ते किती प्रमाणात अलाव करण्यात येणार हा सांगणारा प्लॅन म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन. नाव अ डेव्हलपमेंट प्लॅन अंडर महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 regulates how land is used and developed in a specific area. Why basically we have to do this? Because जर ऑर्गनाइज्ड वेमध्ये म्हणजे काय झालं, आता सिटीज ज्या आहे अशाच एमर्ज होत गेल्या. कोणी इथे फॅक्टरी लावली, कोणी इथे फॅक्टरी लावली, कोणी इथे घरं बांधले, रस्त्यांचा प्रॉब्लेम झाला, ड्रेनेजचा प्रॉब्लेम झाला. मुंबई याचं जे आहे वर्स्ट एक्झाम्पल आहे. जेव्हा टाउन प्लॅनिंग नसतं तेव्हा काय प्रकार घडतो. आणि मग इथे महाराष्ट्राने ह्या ॲक्ट थ्रू काय डिसाईड केलं की भविष्यात आपण म्हणजे आता आपल्याकडे जे लँडस्केप अवेलेबल आहे त्याचा आपण कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करणार की जेणेकरून तिथे ड्रेनेजचे, ट्रान्सपोर्टचे, व्हेंटिलेशनचे इतर प्रॉब्लेम्स जे आहे ते यायला नको. सो इथे महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट जो आहे हा काय करतो की लँड कशा पद्धतीने यूज झाली पाहिजे आणि तिचं तो जो यूज आहे तो कुठला यूज आहे बघा की लँड यूज. मग त्याच्यामध्ये प्रपोजल कसं असतं की रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रीयल, ॲग्रिकल्चरल, रिक्रिएशनल यूज. म्हणजे त्या लँडमध्ये कुठे रेसिडेन्शियल झोन असणार आहे, कमर्शियल झोन असणार आहे वगैरे वगैरे. देन पब्लिक पर्पजेस की स्कूल, कॉलेजेस, मेडिकल इन्स्टिट्यूशन्स, मार्केट हे पण खूप गरजेचं आहे की मार्केट कुठे असणार, शाळा कुठे असणार. अदरवाईज आपण बघतो आता की रेसिडेन्शियल एरियामध्ये स्कूल्स असतात. सो तिथे जो आहे स्कूलमुळे रेसिडेन्शियल एरियाला पण प्रॉब्लेम होतो कारण की दिवसभर आवाज असतो आणि स्कूल्सला पण त्या अनुषंगाने त्रास होतो. देन ओपन स्पेसेस की ज्याच्यामध्ये प्लेग्राऊंड, पार्क्स आणि अदर ज्या आपण रिक्रिएशनच्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या इन्क्लूड करतो. ट्रान्सपोर्टेशन, रोड, रेल्वेज, वॉटरवेज, अदर ट्रान्सपोर्टेशन सिस्टम ह्या सगळ्यांसाठी म्हणजे व्यवस्थित असा प्लॅन जो आहे बनवलेला असतो. युटिलिटीज, वॉटर सप्लाय, ड्रेनेज, सिवरेज अँड अदर पब्लिक युटिलिटीज की वॉटर सप्लाय जो आहे तो कुठून टाकण्यात येणार, ड्रेनेज सिस्टम कसं असणार आहे. नाहीतर आपण बघतो की सारखंच बघा रस्त्यांवरती आपल्या इथे खोदकाम चालू असतं व्यवस्थित प्लॅनिंग नसल्यामुळे. कम्युनिटी फॅसिलिटीज येतात. त्यानंतर इंडस्ट्रीयल एरियाज जे आहे जसं आपल्याकडे MIDC वगैरे आहे बघा. ते नॅचरल एरियाज की ज्याच्यामध्ये नॅचरल एरियाज म्हणजे इथे आपलं व्हेजिटेशन वगैरे हे जे आहे याचं प्रिझर्वेशन आहे, फॉरेस्ट वगैरे. तर देन हिस्टॉरिकल एरिया, आता काही हेरिटेज बिल्डिंग्स असतात मग त्या प्रिझर्व केल्या गेल्या पाहिजे. सो तिथे जे आहे नवीन कन्स्ट्रक्शन वगैरे जे आहे अलाव करण्यात येत नाही. नाव महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट इट एम्स टू रेग्युलेट अँड कंट्रोल द डेव्हलपमेंट ऑफ लँड इन द स्टेट. मग ह्याच्यामध्ये काय स्टेप्स आहे हा प्लॅन जो आहे, हा डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे हा रेडी करण्याचा. तर सगळ्यात पहिले बघा हा ॲक्ट जो आहे हा ॲक्ट अस्तित्वात आल्यानंतर विदिन 3 years म्हटलेलं आहे. ठीक आहे, 3 वर्षांच्या आत काय करायचं आहे इथे प्लॅन जो आहे तो बनवायचा. आणि तो कोणी बनवायचा तर याच्याकरता रिजनल प्लॅनिंग बोर्ड जे आहे ते कॉन्स्टिट्यूट केले जाणार आणि ह्या बोर्डने काय करायचं आहे हे प्लॅन्स वगैरे जे आहे ते बनवायचं आहेत. नाव याच्यामध्ये
प्रोसेस जी आहे इट इज पहिले नोटिफिकेशन काढणार, तो गव्हर्नमेंट जे आहे नोटिफाय करणार त्याचं इंटेन्शन टू प्रिपेअर अ डेव्हलपमेंट प्लॅन एका विशिष्ट एरियासाठी. म्हणजे बघा काय की नवीन टाउन्स जेव्हा बनणार, न्यू टाउन्स, हा सगळा जो डेव्हलपमेंट प्लॅनिंगची जी प्रोव्हिजन आहे ही कशा करता की जे न्यू टाउन्स इस्टॅब्लिश केले जाणार तर ते नवीन टाउन जे आहे एकदम सिस्टमॅटिक वेमध्ये, ऑर्गनाइज्ड वेमध्ये जे आहे, प्लॅन्ड वेमध्ये जे आहे डेव्हलप व्हावे. हे नाही की कुठेच असं मध्येच कुठेतरी मार्केट आहे, मार्केटच्या शेजारी शाळा आहे, रस्त्याचं व्यवस्थित नियोजन नाही आहे, ड्रेनेज नाही आहे. याच्याकरता नवीन टाउन जे इमर्ज होणार आहे, नवीन टाउन जे आपल्याला सेट करायचे आहेत ते कसे असले पाहिजे, प्लॅन्ड वेमध्ये. मग त्याच्याकरता नोटिफिकेशन स्टेट गव्हर्नमेंट काढणार, सर्वे करायला लागणार. सो सर्वे इथे होणार, त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग लँड यूज, आता त्या लँडचा एक्झिस्टिंग यूज काय आहे, तिथे काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स काय आहे, याचा सगळा सर्वे होणार. यानुसार मॅप वगैरे जे आहे ते बनवले जाणार. मग ड्राफ्ट प्लॅन. सो नेक्स्ट स्टेज येते की मग त्या एरियासाठी सर्वे वगैरे झाल्यानंतर त्या एरियाकरता एक ड्राफ्ट बनवायचा. म्हणजे ड्राफ्ट बनवायचा इन द सेन्स प्लॅन जो आहे, प्लॅन ड्राफ्ट करायचा की तिथे हाऊ यू आर प्लॅनिंग टू सेटअप दॅट एरिया. देन पब्लिक कन्सल्टेशन. आता याच्यामध्ये पब्लिकला कन्सल्ट करणं जे आहे ते पण गरजेचं आहे. तिथे त्यांचं पण इन्स्पेक्शन, कमेंट्स जे आहे ते मागवले जातात त्या प्लॅनवरती. देन कम्स फायनलायझेशन. नंतर मग तो प्लॅन जो आहे फायनलाइज होतो. अँड देन अप्रुव्हल. अप्रुव्हल कोण करतं? स्टेट गव्हर्नमेंट याला अप्रूव्ह करणार. ओके. सो व्हॉट इज द बेनिफिट की ऑर्डरली मॅनरमध्ये डेव्हलपमेंट होते. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हिजन की ॲडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केला जातो डेव्हलपमेंट सपोर्ट करण्यासाठी. तिथे रस्ते आले, तिथे इतर फॅसिलिटीज आल्या, मेडिकल, हॉस्पिटल, ह्या सगळ्या गोष्टी. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनसुद्धा जे आहे होतं, जेणेकरून ज्या एरियामध्ये नॅचरल रिसोर्सेस वगैरे आहे, फॉरेस्ट आहे, अशा एरियांमध्ये डेव्हलपमेंट केली जात नाही, त्याला तिथे बिल्डिंगसाठी परमिशन वगैरे दिली जात नाही. पब्लिक पार्टिसिपेशन. इथे पब्लिकला सुद्धा एनकरेज केलं जातं प्लॅनिंग प्रोसेसमध्ये जे आहे पार्टिसिपेट करण्यासाठी. व्हॉट आर द चॅलेंजेस? रेजिस्टन्स टू चेंज. बघा इथे पब्लिक जे आहे, जे लँड ओनर्स आहे म्हणजे ते रेजिस्ट करू शकता, म्हणजे ते याला विरोध करू शकतात जो काही प्रपोज्ड प्लॅन असतो त्याकरता. लिमिटेड रिसोर्सेस की फिनान्शियल आणि ह्युमन रिसोर्सेस जे आहे असं प्लॅनिंगचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी कमी पडतात. कॉम्प्लेक्सिटी. आता ही वाटते तेवढी सोपी प्रोसेस नाही आहे. एक अख्खा नवीन टाउन जो आहे तो कसा सेटअप करायचा, सगळ्या गोष्टी की इथे हे असणार, तिथे ते असणार, याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात. इथे गव्हर्नमेंटल प्रॉब्लेम्स पण आहे. इथे जे लँड ओनर्स आहेत ते बिकॉज एक पर्सनची तर लँड नसणार आहे, सो मेनी पीपल आर इन्वॉल्ड ओव्हर देअर, सो मेनी लँड ओनर्स आर देअर, त्यांच्याकडनं रेजिस्टन्स येतो. तो कोऑर्डिनेशन वगैरे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. तो केस स्टडीमध्ये बघा, आता मुंबई डेव्हलपमेंट प्लॅन आहे 2034चा, जिथे मुंबईला सस्टेनेबल आणि लिव्हेबल सिटी बनवण्याचा त्यांचा उद्दिष्ट आहे. देन वी हॅव पुणे डेव्हलपमेंट प्लॅन वेअर दे आर फोकसिंग अपॉन मेकिंग पुणे अ स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी. सो टू कन्क्लूड, डेव्हलपमेंट प्लॅन काय आहे? एक क्रुशियल टूल आहे फॉर मॅनेजिंग ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ अ रिजन ऑर टाउन. एखाद्या रिजनचा, एखाद्या टाउनचा ग्रोथ, डेव्हलपमेंट मॅनेज करण्यासाठीचा हा प्लॅन असतो. इट हेल्प्स इन्श्युअर that development occurs in a sustainable and orderly manner. डेव्हलपमेंट जी आहे सस्टेनेबल वेमध्ये व्हावी, ऑर्डरली मॅनरमध्ये व्हावी, एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी प्रोटेक्ट व्हावा आणि पब्लिक पार्टिसिपेशन जे आहे याच्यात जास्तीत जास्त असावा, असा सगळा याचा उद्दिष्ट असतो.